मराठा आंदोलनाचा पहिला दिवस आज संपन्न झाला। मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अन्नाचा एक कणही त्यांनी खाल्ला नाही आणि हे आंदोलन जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ह्यावेळेस जरांगे पाटील करणार आहे। अख्खी मुंबई जाम झाली होती, आझाद मैदान तुडुंब असं भरलं होतं, CST अख्खं जाम झालं होतं। त्याचबरोबर मुंबईमध्ये सगळीकडं भगवं वादळ दिसत होतं। हे वादळ आता मराठा आरक्षण OBC मधून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण करण्याचा आज प्रयत्न केला। पहिले तर त्यांनी पोलिसांना आदेश दिले की मराठा आंदोलकांच्या गाड्या अडवा। त्यानंतर मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्यांमध्ये किराणा माल वगैरे होता त्या गाड्या अडवण्यात आले। त्याचबरोबर आझाद मैदान परिसरामधील हॉटेल खाऊ गल्ल्या सगळ्या पोलिसांनी बंद केल्या। मराठा आंदोलकांची कुठेतरी एक अडचण निर्माण व्हावी, ते उपाशी मारावे असा हा प्रयत्न होता। त्याचबरोबर ज्या पाण्याच्या बाटल्या देणारे जी लोक होते त्यांना पोलिसांनी हटवलं। परंतु जिद्दी चिकाट मराठा आंदोलकांनी हे सगळ्या आव्हानांना मोडीत काढले। यासोबत ऊन वारा व जोरदार पाऊस येत होता आधीमध्ये, परंतु तरीही मराठे आझाद मैदान परिसरातून मागे हटले नाही। कारण मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी लढत आहेत याची कुठेतरी जाणीव मराठ्यांना होती। आणि शेवटपर्यंत मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळी उपस्थित होते आणि मुंबई आता सोडणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लागणार नाही असाच निश्चय सर्व मराठा आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे आता हे आंदोलन कधी संपणार आणि याचा निकाल व मागण्या मान्य करणार की नाही सरकार, ह्यावरच हे आंदोलन किती दिवस चालणार हे ठरणार आहे। काय वाटते तुम्हाला, हे आंदोलन किती दिवस चालेल व राज्य सरकार ह्या आंदोलनामध्ये आंदोलकांच्या मागण्या मान्य करतील की नाही करतील, कमेंट करा।